नमस्कार शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख भरती 2023 पासून 2026 पर्यंत चालू आहे. अजूनही अंतिम निवड होत नाही. कोर्टामध्ये केसेस पडलेले आहेत आणि याच्यावरती स्टे आलेला आहे. कोर्टात केस चालू आहे. आता या स्टे मध्ये शेवटची जी सुनावणी झाली आणि अजून शेवटची डेट दिलेली आहे 29 एप्रिल. तोपर्यंत तरी अजून आपल्याला थांबावं लागणार आहे. नेमकं काय घडतंय? शिक्षकांविरुद्धच केसेस टाकताय. वादी प्रतिवादी पण शिक्षक आहे. वेगवेगळ्या कोर्टामध्ये, खंडपीठामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या केसेस पडलेल्या आहेत. थोडक्यात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मला बऱ्याच शिक्षकांचे मेसेज आणि कॉल पण आहे, आमच्या टीमला पण आहे, की सर काय होईल, कसं होईल आणि कसं असणार आहे. कोर्टाने दिलेलं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर 2027 पर्यंत सर्व शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी टीईटी बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर इथे पदोन्नती घ्यायची असेल तर पदोन्नतीसाठी सुद्धा तुम्हाला टीईटी बंधनकारक आहे. मात्र याचा अर्थ वेगळा लावून प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने अर्थ लावून इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोर्टामध्ये पण त्यांनी इथे याचिका टाकलेली आहे. थोडक्यात आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छितोय त्या नक्कीच समजून घ्या. पण तत्पूर्वी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे, टीईटीच्या बॅचेस आपल्या चालू झालेल्या आहेत. टीईटी तुमची जूनमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल किंवा तुमचे मित्र, सहकारी, नातेवाईक कोणी असेल त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना शेअर करा. इग्नाइटच्या बॅचेस आपल्या चालू झालेल्या विथ बुक किट पण बॅच अवेलेबल आहे, विदाउट बुक किट पण अवेलेबल आहे. घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ऍप आणि बॅचची, एकदा चेक करून घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. आता बघा, लक्षात घ्या की तुम्ही अभ्यास करत असाल तर ह्या अभ्यासामध्ये काही गोष्टी असतात ना, ह्या खूप मॅटर करतात. जसं की आता तुम्ही केंद्र प्रमुख भरती एक्झाम दिली आहे, मार्क चांगले आहे आणि आता हे समोर येत आहे. या संदर्भातलं सोशल मीडियामध्ये एक परिपत्रक आहे बघा, 17 एप्रिल 2026 हे परिपत्रक सुद्धा सोशल मीडियामध्ये फिरत आहे. या सोशल मीडियामध्ये काय सांगितलेलं, पेन नाही मला, काय सांगितलं बघूया. विषय माननीय उच्च न्यायालय मुंबई रिट याचिका 2026 मधली 2993 नंबरची आहे. संदर्भ आहे उच्च न्यायालय मुंबई रिट याचिका अजय चोखा काटे, अजय काटे आणि महाराष्ट्र शासन यांच्या अपोजिट ही पडलेली याचिका आहे. त्या संदर्भातलं 10 एप्रिल 2026 चा जो शासन निर्णय आहे किंवा या निकालामध्ये जो निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे 10/4/2026, त्या अनुषंगाने एक परिपत्रक हे सर्वच शिक्षण संचालक प्राथमिक यांना गेलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलं थोडक्यात आपण बघूया, काय मुद्दा आहे त्याच्यामध्ये. बघा, त्यात त्यांनी सांगितलंय उपरोक्त संदर्भीय माननीय उच्च न्यायालय मुंबई रिट याचिका क्रमांक मधील निर्णय व निर्देशानुसार अजय चोखा काटे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणी निर्णय 10/4/26 निर्देशानुसार पालन करून समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा. आता यामध्ये ह्या बऱ्याचशा चुका तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे यावर सोशल मीडियाला फिरतंय. याचा आधार घेऊन बऱ्याच जणी आम्हाला पाठवलंय, सर हे काय आहे, कसं आहे, काय वगैरे. हे मी वाचून दाखवतोय, पण यामध्ये स्पेलिंग मिस्टेक पण बऱ्याच आहे. बघा, इथे समूहाची स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यानंतर इथे मर्यादितची स्पेलिंग मिस्टेक आहे. स्पर्धा तर स्पर्धा झालाय 2025. निवड व नियुक्ती प्रक्रिया नियमानुसार राबविताना मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपल्या स्तरावरून पालन करावे असे याद्वारे अवगत करण्यात येत आहे. कृपया मान्य उच्च न्यायालय निर्णयाचे पालन व्हावे ही विनंती. सोबत प्रत आहे 10/4/2026 महेश छोटे सरांचा सहीनुसार हे दिलेलं आहे. हे कितपत खरं कितपत खोटं आहे याची उहापोह मी करत नाही अजून, कारण पुढची डेट बाकी आहे. पुढे डेट दिली कोर्टाने खरं म्हणजे 29 तारीख दिलेली, पण याचा आधार घेऊन बऱ्याच जणांनी सोशल मीडियाला असं पसरवलं आहे की टीईटी 1 जानेवारी 2025 पूर्वी 25 नंतर पास झालेल्या उमेदवारांना आता कोर्टाचा दणका, कोर्टाने असं सांगितलं, कोर्टाने तसं सांगितलं वगैरे वगैरे. 218 नंबरचं लाईन बघा, पॅराग्राफ बघा, 216चा पॅराग्राफ, असं बरंच काही सांगितलं जात आहे. पण लक्षात घ्या की तुम्ही शिक्षकांना हे सांगतात, आपलेच सहकारी सगळे आहेत. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि न्याय मागता येते, पण असा अर्थ तुम्ही स्वतः द्वेष पसरू नका. आपण सगळे बरोबरच काम करतात, आता लक्षात घ्या. त्यानंतर 19 जानेवारी 2026 पण एक परिपत्रक समोर येतं, हे पण सोशल मीडियाला. आता हे तर ओरिजिनलच आहे. शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असल्याबाबतचं. म्हणजे पदोन्नती, आता तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा जर देत असाल केंद्र प्रमुख या पदासाठी, तिथे सुद्धा इथे टीईटी कंपल्सरी आहे असं या पत्रकात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इव्हन दो तुम्ही कोर्टाचं जजमेंट जे आलंय 2025 मध्ये 1 सप्टेंबर 2025,
त्यात पण पदोन्नतीसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा टीईटी पात्र असणं गरजेचं आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता टीईटी पात्र होणं ही तुमचं नोकरी टिकवण्यासाठी 1 सप्टेंबर 2027 आहे. मात्र पदोन्नती तुम्ही नंतर टीईटी पास व्हाल म्हणून तुम्हाला पदोन्नती द्यावी असा अर्थ त्याचा होत नाही. सो पदोन्नती घेताना तुम्ही जर टीईटी क्वालिफाईड असाल तर आणि तरच तुम्हाला पदोन्नती मिळणार असं पण त्यांनी सांगितलं. आता काही मुद्दे तुमच्या समोर मांडतो बघा. केंद्र प्रमुख पदभरती प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राबवा. राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण संचालकांना निर्देश, जे तुम्हाला मी आता दाखवलं तोच पॉईंट मी इथे लिहून ठेवलेला आहे. हे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. आता इथे लक्षात घ्या पुढे काय होणार, अंतिम निवड कधी लागणार आहे, तर पुढची जी डेट दिलेली आय थिंक सो 29 एप्रिल 2026 ला पुढची डेट दिलेली आहे. ह्या डेटला निकाल अंतिम लागू शकतो, कारण इथे स्टे आलेला आहे. निवड यादीला अंतरिम स्टे आहे, अंतिम नाहीये, अंतरिम आहे. म्हणजे आता निकाल लागेल तो 29 तारखेनंतर कदाचित लागण्याची शक्यता आहे. पुढची केसची तारीख जी आहे ती 29 तारीख त्यांनी दिलेली आहे. पण ऍज अ शिक्षक म्हणून तुम्ही लक्षात घ्या की आज तिन्ही न्यायालयांच्या दरवाजांपाशी उभे आहात आपले शिक्षक बांधव आहेत, सगळे शिक्षक बांधव आहेत. 3 कोर्टामध्ये केसेस चालू आहे. एक आहे मुंबई उच्च न्यायालय. आता हे जे लेख आहे, हा लेख सोशल मीडियाला बराच फिरतोय. दीपक सर आहे बुलढाण्याचे, आपल्यापैकीच आहेत, ते शिक्षक आहेत. त्यांनी खूप छान पद्धतीने हा लेख मांडलेला आहे. त्याचे मी काही पॉईंट तुम्हाला दाखवतो बघा. 3 कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. एक याचिका ज्यात आपले सीटीटी वाले बांधव मेरिट लिस्ट मध्ये समावेश व्हावा, अपात्र केले जाऊ नये म्हणून न्यायाची आस बाळगून आहेत, त्यांची केस आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये. दुसरी याचिका पडली ती नागपूर खंडपीठामध्ये. एक वेगळी याचिका ज्यात आपले शिक्षक बांधव परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी न्यायालयाच्या लक्षात आणून ही परीक्षा परत पारदर्शी स्वरूपात घ्यावी यासाठी न्यायाची आस बाळगून आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे, विचाराधीन आहे, ज्यात 1 जानेवारी 2025 लाच नियमानुसार अनुभव आणि टीटी पात्र असणे आवश्यक असल्याचा मुद्दा घेऊन आपलेच बांधव न्याय मागत आहे. आता तिन्ही ठिकाणी आपलेच बांधव, वादी त्याचे प्रतिवादी पण आपल्या शिक्षकांनाच ठेवले त्यांनी, कारण याच्यामधनं काय होतंय, हे म्हणतात आम्हाला समाविष्ट करा आणि बाकी शिक्षक म्हणतात नाही करायला पाहिजे. इथे म्हणतात की योग्य पद्धतीने एक्झाम झालेली नाही, परत घ्या. काही म्हणतात 23 पासून चालवली प्रोसेस आहे, परत तुम्ही अडथळा आणू नका. इथे म्हणतात की 1 जानेवारी 2025 ला नियमानुसार तुमचा अनुभव आणि टीटी पात्र असावी. काही जणांचं म्हणणं आहे सर नंतर टीटी झाली तर नंतर आम्ही क्वालिफाईड झालो, अजून निकाल नाहीये, तर आमचा विचार करावा. म्हणजे शिक्षकांना वादी प्रतिवादी ठरवत आहे, त्यांच्या अपोजिट ह्या सगळ्या केसेस पडलेल्या आहेत. पण मला काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून द्यायच्या आहे बघा. आज तिन्ही न्यायालयांच्या दरवाजापाशी आपले बांधव उभे आहेत. याचिकाकर्त्यांच्या बाजूला पण शिक्षक आहे, प्रतिवादीच्या बाजूला पण शिक्षक आहे. न्याय मागणे बघा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे तो कोर्टात गेला, तो शिक्षक, तो मित्रच आपलेच बांधव आहेत, ते कोर्टात गेले म्हणजे लगेच त्यांच्या विरुद्ध तुम्ही उभं राहायचं, द्वेष पसरवायचा असा अर्थ होत नाही. यस, तुम्ही पण कोर्टात याचिका टाकू शकता, पण लक्षात घ्या न्याय मागणे हा कुणाचाही मूलभूत अधिकार आहे. त्याबद्दल कुणाला दोष देणे योग्य नाही. न्यायालयावर विश्वास ठेवा, निर्णय त्यांच्यावर सोडा. शेवटी निर्णय न्यायालय घेणार आहे. कुणी तुमचाच बांधव आहे, तुमचा सहकारी आहे, तुमच्या स्कूल मधला संस्थेमधलाच आहे, तो जर कोर्टात गेला तर त्याच्या विरुद्ध परत आपण द्वेष निर्माण करणं योग्य नाही. आपण सगळे विद्यार्थ्यांना शिकवतो, रात्रीचा दिवस करतो, पावसाळ्यात उन्हाळ्यात एवढ्या उन्हात धावतो, पावसाळ्यात पळतो, गाडी नाही आपल्याकडे. काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना यायला गाडी नसते. अशा कठीण प्रसंगातनं आपण जात असतो, किती किती अंतरावरून जात असतो. आपली घरची परिस्थिती, घरच्यांना सांभाळायचं, सगळं करायचं आणि विद्यार्थी पण घडवायचे. त्यात सरकारची वेगळी कामं लागतात. हे सगळं आपण सगळेच करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत. मला असं वाटतं की आपलेच बांधव आहेत, त्याबद्दल कोर्टात जाऊ देत ना, काही हरकत नाही. कोर्टावर विश्वास तुमचा आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे, निर्णय त्यांच्यावर सोडवा. सगळा निर्णय कोर्ट घेणार आहे. त्यामुळे कुणीही गेलं कोर्टात म्हणून लगेच द्वेष करू नका, कारण कोर्ट निर्णय घेणार आहे. कोर्टात केस असू दे पण मनात द्वेष अजिबात ठेवू नका. फाईल न्यायालयात असू दे पण मैत्री आपल्या हृदयात असू देत ना. आपण शिक्षक आहोत, शिक्षक म्हणून आपण एक आहोत आणि एकच राहू. योग्य आहे ते योग्य आहे, चुकीचं चुकीचं आहे. हे जर काही आपल्या शिक्षकांना पटत नसेल, ते गेले न्यायालयात तर न्यायालय निर्णय देईल ना, पण न्यायालय निर्णय चुकीचा थोडं देणार आहे. जे देणार सगळे बारकावे बघूनच निर्णय देणार आहे. सो उगाच विनाकारण सोशल मीडियामध्ये 1 जानेवारी 2025 नंतर टीटी क्वालिफाईड झालेल्या शिक्षकांना इथे केंद्र प्रमुख होता येणार नाही, हे नाही ते नाही. बघा हे सगळे मुद्दे आहेत, कोर्टाचं जजमेंट आहे, कोर्टाने सगळं सांगितलं आहे. याचा अर्थ शिक्षण विभाग पण आपल्या पद्धतीने लावत आहे आणि योग्य तो विचार म्हणजे न्यायालयाच्या या जजमेंटला आधार घेऊन त्यांचे पण जे वकील आहेत त्या वकिलांचा विचार घेऊन ही सगळी प्रोसेस पार पडेल. चुकीचं होणार नाही, सगळेच काळजी घेत आहेत.
झालं चुकीचं, वाटलं कोणा शिक्षकांना चुकीचं, ते कोर्टात जातात. सो मनामध्ये द्वेष ठेवू नका. आपण सगळेच एकत्रच आहोत, एकत्रच राहू. सो येणाऱ्या 29 तारखेला काय घडतं ते बघूया. पण सध्या तरी अजूनही निकाल पेंडिंग आहे. अजूनही अंतिम निकाल लावला नाही. अंतरिम निकालाला स्टे दिलेला आहे. अंतिम निकाल आता 29 तारखेनंतर ठरेल. तो बघूया की 1 जानेवारी 2025च्या अगोदरचे टीईटी क्वालिफाईड शिक्षकांना इथे घेतलं जातं की त्यानंतरच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना संधी दिली जाते. हे कोर्ट ठरवेल. सो कोर्टामध्ये फाईल पडलेल्या केस आहे. कोर्ट निर्णय देईल. आपण विनाकारण दोष पसरवणं, द्वेष पसरवणं, राग, कोणातरी ग्रुपवर काहीतरी बोलणं, काहीतरी बनवून कोणातरी शेअर करणं, त्याच्याविषयी बोलणं टाळूया आपण आणि निर्णय कोर्टाचा जो असेल तो ऍक्सेप्ट करूया आणि पुढे जाऊया. यात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मी जे सगळ्या शिक्षकांच्या वतीने बोलतोय की आपण सगळे एकनिष्ठ एका बरोबर प्रामाणिकपणे काम करूया, करत आलेलो आहे, इथून पुढे पण करत राहू. यात नक्कीच मला वाटतं सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कुणी कोर्टात गेल्यामुळे त्याने आपलं नुकसान होईल असं नाही, कारण कोर्ट शेवटी निर्णय जो देणार आहे तो प्रॉपरच निर्णय असणार आहे, तो काही चुकीचा नसणार आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ बघितला, आवडला तर नक्की तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि सगळे एकजुटीने राहा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.